महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मावळ लोकसभा मतदार प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी वाहतूक विभागाने अवजड वाहनांना सूचना जाहीर करण्यात आली आहे। 33 मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत 190 विधानसभा मतदारसंघासाठी उरण, पनवेल व खारापूर तालुक्यात एकूण 344 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। त्या अनुषंगाने दिनांक 12 मे 2024 रोजी मतदान अधिकारी व कर्मचारी यांना साहित्य वितरण करण्यात येणार आहेत। त्या कामी मोठ्या प्रमाणात बसेस, टेम्पो व जीप अशा प्रकारची वाहने येणार आहेत। त्यामुळे 12 मे 2024 रोजी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दिघोडा ते दास्तानफाटा रोडवर अवजड वाहनांना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे दिनांक 13 मे 2024 रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा जासई येथील साहित्य संकलन केंद्र येथे जमा होणार आहेत। त्यामुळे दिनांक 13 मे 2024 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत दिघोडा ते दास्तानफाटा रोडवर अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी ठेवण्यात आलेली आहे। म्हणजेच 12 मे 2024 रोजी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, 13 मे 2024 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत दिघोडा ते दास्तानफाटा रोडवर अवजड वाहनांना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। याबाबत पर्यायी मार्ग म्हणजे दास्तानफाटाकडून दिघोडाकडे जाणारी वाहने ही दास्तानफाटा, जासई, गव्हाणफाटा ते जंगलकट मार्गे इच्छित स्थळी जातील व दिघोडाकडून दास्तानफाटाकडे येणारी वाहने ही दिघोडा, जांभूळपाडा, जंगलकट मार्गे इच्छित स्थळी जातील। सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, निवडणुकीचे वाहने व इतर आवश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, असे आवाहन माननीय तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई यांनी केले आहे। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।